माता की साष्टांग नमस्कार मंडळी, मी आहे तन्मय कल्पेश पाटील। तर मंडळी आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त आम्ही चाललो आता धारावीला, कारण की आमच्या धारावी आईची जत्रा पण महाशिवरात्रीच्या दिवशी असते आणि माझ्यासोबत आता जय पण आहे आणि आपण आता शिव मंदिर मध्ये चाललोय। तर चला शिव मंदिर मध्ये शिवजीचं दर्शन करूया। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। जय श्री महाकाल। तर मंडळी आम्ही 7 वाजता निघणार होतो दर्शनासाठी, आता इकडे 8:30 वाजायला आले आणि विकास दादाची आम्ही आतापर्यंत वाट बघतोय। विकास दादा 7:30ला येणार होता, पण विकास दादा पण लेट झाला। अजूनपर्यंत आम्ही वाट बघतोय दोघे जण बघा स्टॉपवर। चला 5 minutes later बघा फायनली विकास दादा आला, ते पण खूपच लेट। चला आता जाऊया। A few minutes later आईची पालखी पिंडी गावान फिरवा धारावी माते की। A few minutes later तर मंडळी फायनली आपण आता धारावीला पोहोचलोय। आता आईचं दर्शन करूया खूप छान असं, आणि त्याच्यानंतर आपण थोडा वेळ डोंगरावर असणार आहोत आणि की तुम्हाला दाखवायचं आहे किती सजावट केली ती। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत मित्रांनो आपण, कारण की आपल्या घरोघरी आता पालखी येणार आहे, तर मजा मस्ती तर होणारच आहे। तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं जरा। तर मंडळी पाहू शकता आता लाईनीत लागलोय आम्ही आणि तशीच गर्दी पण लागली बघा। आता मी मॉर्निंगला आलोय म्हणून जास्त गर्दी नाही, पण हां आता पण गर्दी आहे थोडीफार बघा। तर मंडळी हे पहा बघा, आईच्या मंदिराचं काम चालू आहे खूप छान प्रकारे। मी बर्थडेच्या दिवशी पण आलेलो तेव्हा पण तुम्हाला दाखवलेलं, पण एवढ्या डिटेल्समध्ये नव्हतं दाखवलं। मला खूप छान प्रकारे काम चालू आहे बघा। धारावी माते की। A few minutes later तर मंडळी हे बघा इकडे कोण भेटले आपल्याला, वंशिका ताई साहेब ना, इकडे गुरु आहे बघा, चिवडा वाटप करत आहेत बघा। मंडळी धारावी आईचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि मित्रमंडळी आता प्लॅन बनवत आहेत कुठे जायचंय कुठे नाही। अच्छा अच्छा ठीक आहे, समजला प्लॅन यांचा। आता आपल्याला दत्त मंदिरला जायचं आहे, तर चला दत्त मंदिरला पण आपण दर्शन करून येऊया। खूप छान असं मंदिर बांधायला घेतले दत्त मंदिरचं। चलो 5 minutes later मंडळी आता गेट बंद आहे म्हणून दर्शन करायला भेटलं नाही आम्हाला, पण आम्ही लांबूनच दर्शन केलेलं आहे। आणि इकडे बघा काय चालू आहे। ओ भाऊ बली उठाव, काय आयसे उचलते हे काय? ओ ये। तर मंडळी आता थोडीफार मस्ती केली आपण आणि तिकडूनच आपण आता नाश्ता करणार आहोत। भूक खूप लागले, सकाळपासून काही खाल्लं नाही, तर आपण नाश्ता करणार आहोत। आणि कॅमेरा शाय पर्सन आपला ब्लॉगिंग चालू केलं की मुंडे अशी फिरवतो वाकडी। हे बघा लाजतोय। मंडळी आता नाश्ता करायला बसलोय। आता मोहितची मम्मी पण भेटलेली, काकूनी नाश्ता घेऊन दिला आम्हाला खूप छान असा। आणि इकडे बघा दीपक बघा किती लाजतोय बघा। तर मंडळी मी व्हिडिओ काढायसाठी वरती आलेलो आणि मस्तपैकी आता शॉर्ट व्हिडिओ बनवलाय मी आणि आता अपलोड पण केलाय तो। आणि हे बघा आता वेलंकनी ब्रास बँड इकडे बँड वाजत आलेत, आपल्या धारावी आईसाठी मान घेऊन आलेत बघा।
गावातला ब्रँड म्हणजेच गावदेवी ब्रास ब्रँड पण आलेला आहे. तुम्ही पाहू शकता सगळेजण नाचतायत. Five minutes later. तर मंडळी मी घरीच जाणार होतो आता, पण सचिन दादा भेटला. आता आम्ही चाललोय खोपऱ्यावर शिव मंदिरमध्ये. तर चला तुम्हाला शिव मंदिर पण दाखवतो. तिकडचं खूप छान असं शिव मंदिर आहे. तर मंडळी आता खोपऱ्यावर पोचलोय आपण, आणि खोपऱ्यावर पोचल्यावर बघितलं ना, या टायमिंगला खूपच क्राऊड आहे बघा. खूपच भक्तजनांची गर्दी आहे. तर आता लाईनीत उभं राहिलो आणि भंडारा पण आहे वाटते. तर आपण भंडाराचा लाभ घेणार आहोत का? नका घेऊया भंडाराचा लाभ पण घेऊया. भूक पण लागली, 12 पण वाजले. दर्शन करूया आता. तर मंडळी आता मंदिरात आम्ही प्रवेश केलेला आहे, आणि बघा इकडे आपली बच्चा पार्टी आहे. बच्चा पार्टीच्या जोडलाच आहे मी, आणि बाहेर खूपच लाईन आता वाढत चालले. थोडं हळूहळू खूपच लाईन वाढत चालले. जेवढं टाइम धारावीला नव्हतं लागलं त्याच्याहून जास्त टाइम आता इकडे आम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये लागलं बघा. A few minutes later. तर मंडळी दर्शन खूप छान प्रकारे झालं. आता खायचं टाइम झाले, मित्रांनो खूपच भूक लागले. आता 1 वाजला, लाईनीत उभं राहून 1 तास गेला आमचा, कसं समजलं पण नाही. तर बघा आता साबुदाण्याची वडे आहेत वाटते, खूप छान असे, आणि मिल्कशेक आहे, बदाम मिल्कशेक. बघा साबुदाण्याचे वडे घेतलेत मस्तपैकी. मी काय काय खाल्लं? वडापाव, चिप्स. अरे बघ हे साबुदाण्याचे वडे काय एक नंबर भारी. मिल्कशेक आहे मस्त. 5 minutes later. तर मंडळी साबुदाण्याचे वडे खूपच छान होते मंडळी. आणि मी आता घरी आलोय, आणि फोन आता चार्जिंग लावायला लागेल, कारण माझ्या फोनमध्ये थोडी पण चार्जिंग नाही. आणि मंडळी आता 5च्या दरम्यान, म्हणजे 5-5:30च्या दरम्यान आपल्या गावात पालखी पण येणार आहे. तर तुम्हाला पालखी पण दाखवायची आहे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. 2 hours later. तर मंडळी मी 2 तासाची खूप छान अशी झोप काढून घेतली, आणि आता 4 वाजलेत, आणि लवकरच आपल्या गावात पालखी येणार आहे धारावी यायची. आणि मला आजी भेटली आपली. बघा किती छान छान रांगोळ्या काढल्या तिकडे. बघा बघा किती मोठं लिहिलंय सुस्वागतम, आणि रांगोळ्या बघा पूर्ण देवल्यापर्यंत काढले. 1 hour later. तर मंडळी पूर्ण आता गाव जमलाय, पाहू शकता पूर्ण गाव जमलंय बघा, तुम्ही पाहू शकता. आणि बघा इकडे किती छान अशी फुलांची रांगोळी काढली, खूप मोठी रांगोळी आहे. आणि पालखी पण आता जवळच आले, तर आपण लवकरच पालखीचे दर्शन करणार आहोत.
वारीचं आगमन झालेलं आहे आपल्या मोरव्या गावात, तुम्ही पाहू शकता. आणि मंडळी आपण मुर्दा राई या दोन्ही गावात पण जाणार आहोत आणि आपल्या गावात पण जाणार आहोत. तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. तर मंडळी आरती खूप छान प्रकारे झाली आणि आपल्या गावात म्हणजेच मोरव्या गावात नवीन बँड तयार झालाय, तर तुम्ही पाहू शकता. आणि बँडचं नाव आहे शिवआज्ञा ब्रास बँड. चला
तर मंडळी आपल्या अभिनवची मित्रमंडळी भेटले. धारावी माते की आता बघा पालखी पण जवळच आले आणि खूप छान असे दोन पण बँड वाजले. भारी मजा आली. काय रे बाबू मजा आली ना बाकी काय खूप मजा केली आम्ही. तर चला आता सगळीजण झेंडा घेऊन तिकडे राहतोय तुम्हाला दाखवतो. बघा खूप धमाल मस्ती करतात. मंडळी आपल्या धारावी आईच्या पालखीला गर्दी बघा. बघा भक्तजनांची किती गर्दी लागली. भक्तजनांची गर्दी बघा. ए गाभाऱ्यात गर्दी नाही बोल. घरी आलोय कारण की आपल्या घराजवळून पालखी जाणार आहे धारावी आईची.
बघा क्राऊड बघा किती आहे, भक्तजनांची गर्दी बघा किती आहे. परत तेच बोलतोय, हळूहळू गर्दी वाढत चालली मित्रांनो, खूपच गर्दी वाढली आता. तर मंडळी आता साडी हातरवलेली आणि त्याच्यावरून आपल्या आईचं आगमन होणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्याकडे मामा आहेत, बघा पालखी बघा. धारावी माते की alô?
हळूहळू खूपच गर्दी वाढत चालली आहे बघा. खूपच क्राऊड आहे, खूपच भक्तजनांची गर्दी आहे. मी एक गोष्ट जागा ब्लॉगिंग चालू केलेलं आहे. मामा काय वाटतात? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मंडळी कटलेस खायला या, भूक लागले खूप, कटलेस खाऊन घ्या. तर मंडळी आमच्या मोरवे गावचा एंड पॉइंट आहे आणि आपली ही मोरव्याची मंडळी बघा सगळेजण. धारावी माते की बघा. आणि आता पालखी पण इकडेच आहे, जवळच आहे इकडे. तर मंडळी आता पालखी राहायला चालली आणि पाहू शकता आमचा मोरवे गावातला एंड पॉइंट आहे बघा. पालखी चालली आता आणि मी आता राहायला जाणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग सेकंड पार्टमध्ये पण बघायला भेटणार.